काय केलं पाहिजे? लवकर उठलं पाहिजे आपण. कुठला उठतात तुम्ही सांगा बरं मला सर्वजण. सकाळी 6ला उठतात. हा 6ला उठलं पाहिजे. 6च्या नंतर उठलं नाही पाहिजे किंवा मग 6-6:30 पर्यंत सर्वांनी उठलं पाहिजे. उठल्यानंतर सर्वांनी पहिल्यांदा ब्रश केलं पाहिजे. सर्वजण करतात का ब्रश? हा करतात ना. कारण की सर्वांनी पहिल्यांदा ब्रश केलं पाहिजे. जेव्हा आपण स्वच्छ राहतो तेव्हा आपणाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळं सर्वांनी रोज आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ ब्रश केला पाहिजे. जेव्हा आपण शाळेतून जातो बाहेर तेव्हा जातो घरी तेव्हा आपण हातपाय तोंड धुतलं पाहिजे आणि फ्रेश राहिलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण आपली स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. केलं तर मग तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही आणि परत तुम्हाला शेतीतच करावं लागेल. आणि शेतीमध्ये काम करणं सोपं नाही, तिथं कष्ट लागतात. त्याच्यामुळं 4 भिंतीच्या आत बसून लक्ष देऊन जेवढं तुम्ही चांगलं शिकताल तेवढं तुम्ही पुढे जाताल. तर सर्वजण करणार का मग अभ्यास व्यवस्थित? किती वेळ करणार? दिवसातले तुम्ही जास्त नका करू. इथून गेलात ना शाळेमधून 1.5 ते 2 तास करा. 1 ते 1.5 तास जरी तुम्ही गेल्याला जर अभ्यास केला दिलेला सरांनी दिलेला किंवा मग काही पाठ करायचे असतील तुम्हाला, पाढे पाठ करायचे असतील किंवा शब्द पाठ करायचे असतील, हे जरी पाठ केले रोजचं रोज केलं आणि शाळेत तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलात तरी तुम्हाला खूप आहे. तेवढं तुम्ही सध्या करा. फक्त जे TV आहे आणि मोबाईल आहे ह्याच्यापासून दूर राहा आणि खेळा, चांगला अभ्यास करा. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाषण असतील किंवा नाटक असतील ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि अवांतर पुस्तकं वाचा. ह्या 3-4 गोष्टी करा म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे जाता येईल. करा ना सर्वजण. चालेल. धन्यवाद.